का तुमचा देखील अन्नाशी संबंधित व्यवसाय आहे का? फूड पॅकेजिंग, भाजीपाला विकणं, किराणा दुकान आहे, म्हणजे अन्नाशी संबंधित तुमचा व्यवसाय धंदा आहे, परंतु तो सध्या ठप्प झालाय. मग अशा वेळेस दृष्ट लागली का कोणीतरी आमची लक्ष्मी बांधली असं त्या व्यापाऱ्याच्या मनात येतो. मित्रांनो, व्यापारी आणि शेतकरी एक व्यक्ती असा असतो की त्याला रात्रंदिवस झटावंच लागतं. परंतु अशा काही कुकृत्य करणारे माणसं जे असतात ते त्या दुकानासमोर काहीतरी विशिष्ट वस्तू आणून टाकणे, अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी लिंबू, मिरची, नारळ असं काहीतरी दिसतं. परंतु तुमचं भाग्य जर मोठं असेल ना तर लिंबू, नारळ, मिरची यांनी काहीच होणार नाही. परंतु काही वेळेस जर मंत्रणा करून जल टाकलं तर पाणी टाकल्या मात्राने अदृश्य शक्ती त्या ठिकाणी काम करत असते. मग अशा वेळेस मात्र एक गोष्ट करायची, दर शनिवारी कवड्या ऊद जे आहे ते आपल्याला प्रज्वलित करायचंय. मुठभर मोहरी घ्यायची, धूप प्रज्वलन झाल्यानंतर धूप पूर्ण दुकानात फिरवल्यानंतर दुकानाच्या उंबऱ्यापासून 12 वेळा मुठभर मोहरी जे आहे ते उतरायची आहे आणि अशी मुठमधून सोडून द्यायची. जेणेकरून असे प्रत्येक शनिवारी मार्ग केल्याने 41 दिवसामध्ये तुम्हाला फरक जाणवतो. ओम काली जय भवानी.